बिग बॉसच्या सुरुवातीपासूनच तुम्ही बघितलं असेल की अनेक जणांनी सूरज चव्हाणला टार्गेट केलेलं आहे आणि आज तर त्याची संपूर्ण हाईट पार झालेली आहे तुम्ही म्हणू शकता। आज चक्क सूरजला नासक्या शब्दामध्ये सूरजची टिंगल उडवण्यात आली किंवा नासका शब्द खूपच विचित्र पद्धतीने आपल्या समाजामध्ये वापरला जातो आणि अशा प्रकारचा शब्द सूरजला वापरल्यामुळे सोशल मीडियावर आता प्रचंड याची चर्चा होऊ शकते किंवा याच कारणामुळे ज्या व्यक्तीने हा शब्द वापरलाय त्याला प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं जाऊ शकतं। नक्की आजच्या एपिसोडमध्ये सूरजला कोणी अशा प्रकारचा शब्द वापरलाय हेच आपण चित्रगप्पाच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जेव्हापासून हे सीझन सुरू झालेलं आहे तेव्हापासूनच कुठेतरी असं दिसून येत आहे की सूरज चव्हाणला अनेक जणांनी टार्गेट केलेलं आहे। इव्हन बिग बॉस मध्ये सूरज चव्हाण येणार आहे हेच ज्यांना समजलं तेव्हा तर काय धिंगाणा घातला बऱ्याच जणांनी की बिग बॉसवरच डायरेक्ट टीका केलं की बिग बॉसनं काहीतरी स्टँडर्ड मेंटेन ठेवायला पाहिजे, सूरज चव्हाण सारख्यांना जर घेतलं तर बिग बॉसची अजून चव जाणार। परंतु त्यांना त्यांचं उत्तर पहिल्याच आठवड्यामध्ये मिळालेलं आहे, कारण यावेळेस बिग बॉसनं सगळेच रेकॉर्ड मोडलेले आहेत। म्हणजेच टीआरपी सगळ्यात जास्त यावेळेसच्या बिग बॉसला येत आहे आणि याचं सगळ्यात मेन रिझन जर कोण असेल तर तो आहे सूरज चव्हाण। फक्त आणि फक्त सूरज चव्हाणमुळे या सीझनला खूप जास्त प्रसिद्धी मिळाल्या असं पण तुम्ही म्हणू शकता। आणि आज जेव्हा पहिल्यांदा सूरज चव्हाण आपल्या पूर्ण जोशमध्ये येऊन किंवा आपल्या कॅपॅबिलिटीवर येऊन आज गेम खेळताना दिसला, या अगोदर सूरज चव्हाण थोडासा घाबरत गेम खेळत होता, परंतु आज पहिल्यांदा त्यानं मनसोक्तपणे बिनधास्तपणे त्याच्या स्टाईलमध्ये गेम खेळला। तर ही गोष्ट अनेक जणांना खटकली आणि जे स्वतःला खूप जास्त शहाणे समजतात बिग बॉसच्या शो मध्ये त्यांना ही गोष्ट समजली आणि सूरजला नासक्या शब्दामध्ये चिडवण्याचा प्रयत्न केला आणि हे शब्द जे टास्क मध्ये होते त्यांनी पण नाही वापरला, तर हा शब्द जो टास्कच्या बाहेर होता त्यानं वापरलेला आहे। वैभव चव्हाण टास्क मध्ये नसताना पण वैभव चव्हाणनं सूरजला नासक्या शब्दाचा वापर केलेला आहे। आता यामुळे आता आजचाच एपिसोड मध्ये त्यांना असं बोललेलं आहे, तर आता आजपासून सोशल मीडियामध्ये वैभव चव्हाणची खूप जास्त टीका होऊ शकते किंवा त्याला चांगलंच ट्रोल केलं जाऊ शकतं। आणि याशिवाय उद्याच भाऊचा धक्काचा एपिसोड होणार आहे, भाऊच्या धक्क्यामध्ये पण या शब्दाचं नक्कीच खंडन केलं जाईल किंवा यावरून वैभव चव्हाणला चांगल्याच प्रकारची शिक्षा सुद्धा रितेश देशमुख देऊ शकतात असं पण म्हणू शकतं किंवा एखादं परत अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे अशा प्रकारची वॉर्निंग पण मिळू शकते। परंतु खरंच ते गेम एका साईडला राहिला आणि अशा प्रकारचे शब्द वापरणे दुसऱ्या साईडला, अशा प्रकारची भाषा बिग बॉसच्या शो मध्ये वापरायलाच नाही पाहिजे। आणि विशेष म्हणजे हा शो घरोघर आता लोक बघत आहेत। या अगोदर कधीच एवढा बिग बॉस फेमस झाला नव्हता आणि जेव्हा एवढं प्रचंड प्रमाणात लोकांचं प्रेम मिळत आहे तेव्हा अशा वेळेस कमीत कमी असे शब्द नाही वापरायला पाहिजे। तर काय वाटतं तुम्हाला या प्रकरणावरून? वैभव चव्हाणला आता खरंच माफी मागायला पाहिजे का नाही? कॉमेंट करून नक्की सांगा।